नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण ड्रायफ्रूट्सचे लाडू आणि त्याचबरोबर ड्रायफ्रूट्सची चिक्कीही बनवणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीनं आणि पौष्टिक आणि शक्तिवर्धक अशी ही ड्रायफ्रूट्सची चिक्की व ड्रायफ्रूट्सचे लाडू कसे बनवायचे ते बघूयात। तरी तुम्ही गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक 2 टेबलस्पून खसखस भाजून घ्यायची आहे सर्वप्रथम। तर आता इथे मी खसखस भाजून घेत आहे। आपली खसखस भाजून झाल्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। तर इथं मी 1 कप खोबरं घेत आहे। गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। परत 2 चमचे तूप घालून आपल्याला त्याच्यामध्ये बदाम, काजू आणि पिस्ता हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत। तर मी इथं छोट्या कपाने 1 कप काजू, 1 कप बदाम आणि अर्धा कप पिस्ता घेतलेले आहेत। तर आपले आता हे ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत आणि नंतर आणखीन तूप घालून आपल्याला त्याच्यामध्ये मनुके भाजून घ्यायचे आहेत, मनुके तळून घ्यायचे आहेत। तर मनुके आपले छान फुलले आहेत, आपण याला काढून घेऊया। आणि याच्यानंतर मी याच्यात काळ्या मनुक्यांचाही वापर करत आहे। तर हे 2 चमचे पिवळे मनुके होते आणि हे परत 2 चमचे काळे मनुके आहेत। तर आता हे काळे मनुकेही आपण काय करूयात, छान तळून घेऊयात। तळल्यानंतर आपण आता हे काढून घेऊयात। काळ्या मनुक्यामध्ये छोट्या छोट्या बिया असतात, तर ह्या बिया आपल्याला काय करायच्या आहेत, काढून घ्यायच्या आहेत। आणि याच तुपामध्ये मी 1 वाटी खजूर घालत आहे। जवळजवळ हा 250 ग्राम खजूर आहे। तुम्ही याची पेस्टही करू शकता। मी इथं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे हा खजूर। तर खजूर मऊ होईपर्यंत आपण याला भाजणार आहोत। शक्यतो बिया नसलेला आणि एकदम सॉफ्ट असा खजूर वापरा, जेणेकरून तुम्हाला जास्त लाडू बनवण्यासाठी कष्ट लागणार नाहीत। जर खजूर कडक असेल तर तो मऊ होण्यासाठी वेळ लागतो आणि लाडू बांधतानाही थोडंसं त्रास होतो। तर एकदम सॉफ्ट असा खजूर वापरा। तर हे अशा प्रकारचे छोटे छोटे बिया मनुक्यामध्ये असतात काळ्या, तर हे आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत। तर ह्या मनुक्यातल्या आपण सर्व बिया काढून घेऊयात। आपली खजूर मऊ झालेला आहे छान। तर याच्यामध्ये आता आपण बाकीचे सर्व भाजलेले ड्रायफ्रूट्स मिक्स करणार आहोत। ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्स मी वापरलेले आहेत। तर आता हे सर्व मिश्रण याच्यामध्ये घालूयात। तर याच्यातलं मी अर्धं मिश्रण आपण चिक्कीसाठी मी बाजूला ठेवलेलं आहे। तर याच्यात 1 वाटी पूर्ण ड्रायफ्रूटचं मिश्रण मी घालत आहे लाडू बनवण्यासाठी। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि वेलची पूड तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। एकदम थंड होऊ द्यायचं नाही मिश्रण, आपल्याला थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच लाडू बांधायचे आहेत। एकदम थंड झाल्यानंतर लाडू वळले जाणार नाही। तर गरम आहे तोपर्यंतच तुम्ही लाडू वळून घ्यायचे आहेत। हाताला थोडंसं तूप लावून आपण हे लाडू वळून घेणार आहोत, मस्त बनवून घेणार आहोत। तर आता हे आपले अशा प्रकारचे लाडू बनतात आणि ह्या साईजचे लाडू आपण बनवायचे आहेत छोटे छोटे। आपण रोज 1 लाडू जरी सगळ्या घरातल्यांना खायला दिला तरी तो त्यांच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। आणि लहान मुलांच्या बौद्धिक क्षमतेची वाढ होण्यासाठी तर हे लाडू खूपच उपयोगी आहेत। शक्तिवर्धक, बुद्धीची क्षमता वाढवणारे असे हे लाडू ड्रायफ्रूट्सचे आणि थंडीच्या दिवसात तर आवर्जून केले जातात हे ड्रायफ्रूट्स लाडू। कारण पूर्ण ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर विटॅमिन्स म्हणा, फायबर्स म्हणा खूप प्रमाणात असतात। तर हे आपण लाडू नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील। आणि कसे झाले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर आता आपण चिक्की कशी बनवायची ते बघूयात।
तर गॅसवर कढई ठेवलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये 1 कप गूळ घातलेला आहे। तर 1 कप ड्रायफ्रूट्सच्या मिश्रणासाठी मी 1 कप गूळ वापरत आहे। तर हा गूळ आता पूर्ण वितळून आपण याचा पाक करून घेणार आहोत। गुळाला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून पाक लवकर होईल आणि गूळ करपला जाणार नाही। तर आता याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा तूप घालूया जेणेकरून चिक्कीला छान असा शाईन येईल, चमक येईल। तर आपला गूळ वितळलेला आहे चांगला आणि पाकही झालेला आहे। तर बघण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला गूळ सोडून बघायचं आहे आणि समजा हे कडक पटकन तुटलं गेलं तर समजायचं की आपला पाक तयार आहे। तर छान झालेला आहे आता आपला पाक तयार आणि मस्त कडक असं झालेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूयात। हे 1 वाटी ड्रायफ्रूट्सचं मिश्रण आहे जे की आपण ड्रायफ्रूट्स लाडू करत असताना भाजलेलं होतं, तयार केलेलं होतं, तेच मिश्रण मी चिक्कीसाठी वापरत आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, त्याची चिक्की बनवून घ्यायची आहे। तर हे व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आपण याला मी इथं पोळपाट वापरत आहे। पोळपाटाला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण हे काय करूयात, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मी उलटण्याला तूप लावत आहे कारण ते खूप गरम आहे आणि गूळ हाताला खूप पटकन चिरकटला जातो। तर आपण अशाच उलटण्याच्या मदतीने किंवा तुम्ही दुसरं काही साहित्य वापरू शकता त्याच्या मदतीने आपल्याला मिश्रण पसरून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मग आपण त्याला लाटण्याने व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। चिक्कीची जाडी तुम्हाला जशी आवडते तशी ठेवायची आहे, पातळ किंवा जाड। तर आपण आता लाटण्याने लाटून घेऊयात। लाटण्यालाही मी तूप लावलेलं आहे जेणेकरून मिश्रण चिकटणार नाही आणि गरम आहे तोपर्यंतच आपण याला थोडे सुरीने काप करून घ्यायचे आहेत जेणेकरून थंड झाल्यानंतर मिश्रण हे पटकन वेगळे होतील। तर मैत्रिणींनो, आपलं हे मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित वड्या ह्याच्या वेगवेगळ्या होत आहेत चिक्कीच्या। तर आता ही चिक्की आपली खाण्यासाठी तयार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे ड्रायफ्रूट्सचे लाडू आणि ड्रायफ्रूट्सची चिक्की कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा सगळ्यात अगोदर तो तुम्हाला बघायला मिळेल। तर तुम्ही बघू शकता आपली चिक्की एकदम छान दिसत आहे, खायला तर एकदम पौष्टिक आणि चविष्ट आहे। धन्यवाद, परत भेटू नवीन रेसिपी सोबत।